नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत जुळून आल्या रेशीमगाठी या कथेचा अंतिम भाग. घाबरत घाबरत तिने सगळ्यांना विचारले, मला पुढे शिकायची इच्छा आहे. तिने 1 मिनिट सगळ्यांचे चेहरे पाहिले आणि परत बोलली की मी शिकू शकते का? सासूबाई आणि सासरे यांनी लगेच उत्तर दिलं, हो, का नाही, शिक, अजून मोठी हो. ती खूप खुश झाली. लगेच तो उत्साह मावळला, कारण आदित्य काहीच बोलला नाही. आदित्य म्हणाला, आई, मी आवरायला जातो, आणि तो निघून गेला. ती विचार करू लागली, आपल्याला बोल म्हणतात आणि बोलले की त्यांना मी शिकलेलं नकोय का? आदित्यने खोलीतून आवाज दिला, मेघना, ए मेघना. ती आदित्यच्या आवाजाने भानावर येऊन खोलीत गेली. अहो बोलावलं, तोंड वाकडं करून म्हणाली, मगाशीच्या प्रश्नावर उत्तर न दिल्याचा लटका राग होता ना? आदित्यने तिला मागून मिठीत घेत हळूच तिच्यासमोर कॉलेजच्या ॲडमिशनचे पेपर समोर केले. ती ते बघून आश्चर्यचकित झाली आणि तशीच मागे फिरून त्याला तिने मिठी मारली. तिने मारलेल्या पहिल्या मिठीने आदित्य आनंदित झाला आणि त्याने मिठी अजूनच घट्ट केली. थोड्या वेळाने ती भानावर आल्यावर आपण मारलेल्या मिठीने आधी घाबरून आणि नंतर लाजून त्याच्याकडे बघू लागली. तर त्याच्या डोळ्यातील भाव पाहून तिने परत एकदा मिठी मारली. यावेळी मिठी तिच्या मर्जीने असल्याने तीही त्याचा अनुभव घेऊ लागली. आज तिने मारलेल्या मिठीने तो खुश, तर त्याने दिलेल्या सरप्राईजने ती खुश. ॲडमिशन होऊन ती कॉलेजला जाऊ लागली. दोघांचे रुटीन चालू झाले. आपापल्या परीने दोघेही एकमेकांचे प्रेम आपल्या वागण्यात दाखवून देत होते. अचानक एक दिवस मेघना कॉलेजमध्ये पाय घसरून पडली. तिच्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेलं आणि आदित्यला फोन करून बोलावून घेतले. आदित्य हॉस्पिटलला आला. मेघनाला त्याला बघून रडू यायला लागलं. आदित्यने तिला मिठीत घेऊन शांत केलं. मेघू, काही नाही झालं, फक्त थोडंसं फ्रॅक्चर आहे. अगं तू 15 दिवसात चालायला लागशील. रडत रडत मेघना आदित्यला म्हणाली, अहो मला खूप भीती वाटते. मी चाललेच नाही तर तुम्ही मला सोडून देणार का? हे ऐकून आदित्य मनातून चिडला, पण चेहऱ्यावर तसं न दाखवत म्हणाला, मेघू, मी आहे, तुला काहीच होणार नाही आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तिचे ऑपरेशन झालं आणि 2 दिवसात तिला घरी आणलं. आदित्यने चांगली 15 दिवस सुट्टी काढली. आदित्य तिला काय पाहिजे काय नको हे सगळं बघत होता. तिच्या मनात नको ते विचार येऊ नये म्हणून सारखा तिच्या जवळजवळ असायचा, गप्पा मारायचा. तिला कंटाळा आला तर पुस्तक वाचायचा. आता ती झोपली नसली तरी तिच्यासमोरच तिला मिठीत घेऊन झोपायचा. या 15 दिवसात त्याने पदोपदी तिला तो सोडून जाणार नाही याची जाणीव करून दिली होती. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम दिसून येत होतं. हळूहळू ती आता चालू लागली होती. साधारणतः महिन्याने तिचे पायाचे प्लॅस्टर काढले गेले. ती घरातल्या घरात छोटी कामे करू लागली. सगळ्यांचं रुटीन पुन्हा चालू झाले. सासूबाईंनी सासरे यांनी ह्या दिवसात मेघनाची अगदी आपल्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. आदित्यचा वाढदिवस होता. दुसऱ्या दिवशी तर तिच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. ते तिने सासूबाईंना सांगितले. त्यांनी त्याला संमती दिली. मग काय, ती लगेच कामाला लागली. थोड्या वेळाने सासरे आणि ती जाऊन लागणारं सामान घेऊन आले. दुपारची जेवणं झाल्यावर ती तयारी करत बसली. संध्याकाळी चहा झाल्यावर तिच्या हाताने केक बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला. आदित्य आला तेव्हा तिचा चेहरा फुललेला आदित्यला दिसला. त्यामुळे आदित्यला वाटले की आता तिला काहीच त्रास होत नाही आहे. चला, आता बरी झाली. त्याच्या डोक्यावरचं टेन्शन थोडं तरी कमी झालं. तो आवरून झाल्यावर सगळे जेवायला बसले. जेवण झाल्यावर आदित्य मित्राकडे गेला. हा तिचाच प्लॅन होता. तो गेल्यावर तिने स्वयंपाकघरातलं पटकन आवरलं आणि खोलीत आली. तिने आणलेलं सामान बाहेर काढलं. भिंतीला तिने दोघांचा लग्नातील फोटो फ्रेम करून आणला होता तो लावला. सगळीकडे छोटे मेणाचे दिवे लावून माळा सोडल्या. पूर्ण खोलीभर लाल रंगाचे फुगे सोडले होते. टेबलावर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढून तिथे आय लव्ह यू लिहिलं. त्याच्या बाजूने बारीक बारीक दिवे लावून ते सजवलं होतं. केक ठेवायला बाजूला जागा केली होती. सगळं इथलं आवरून स्वतःचं आवरलं. तिने पण त्याला आवडते ती गुलाबी रंगाची साडी नेसली. तोपर्यंत साधारणपणे 11 वाजले. ती आदित्यची वाट बघत बसली. 11:15 वाजता आदित्य आला.
मनात आल्या आल्या तिचा विचार डोकावला. ती झोपली असेल. शी बाबा, आज तिच्याशी बोलायला मिळालेच नाही. आता ती झोपली असणार. उद्या माझा वाढदिवस आहे, तिला माहिती असेल का? असे एक ना अनेक विचार करत तो खोलीत आला. तिला त्याची चाहूल लागल्याने ती सगळे दिवे पेटून पडद्यामागे लपून बसली. तो आत आला आणि हे दिवे बघून आश्चर्यचकित झाला. तो हळूहळू पावलं टाकत आला तर समोरच्या भिंतीवर लक्ष गेलं तर दोघं एकमेकांकडे बघत असताना तर तो लग्नातील फोटो लावला होता. संपूर्ण खोलीतले फुगे पाहून तो गालातल्या गालात हसू लागला. तेवढ्यात ती केक घेऊन त्याच्या पुढ्यात येऊन म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदित्य. घड्याळात पण 12चा ठोका वाजला. तो हसून म्हणाला, धन्यवाद. पुढे येऊन तिने तो केक टेबलावर ठेवला तर त्याचं लक्ष गेलं तर त्या टेबलावर आय लव्ह यू लिहिलेलं. पण त्याने बघून न बघितल्यासारखं केलं. त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचं होतं. अहो आदित्य, केक कापा ना, मेघना म्हणाली. त्याने हसत हसत केक कापला आणि पहिला घास तिला भरवला. तिनेही त्याला घास भरवला. चेहऱ्यावर भाव बघत राहिली. आदित्य म्हणाला, वाह, मस्त. तू बनवला आहेस का? तिने मानेनच होकार दर्शविला. खूप छान झाला आहे. डेकोरेशन पण मस्तच केलं आहे अगदी. धन्यवाद या सगळ्याबद्दल. आता माझं गिफ्ट? मेघना म्हणाली, अय्या, ते लक्षातच नाही आलं. मी आणलंच नाही. कान पकडून क्षमस्व. मला पाहिजे ते गिफ्ट पण देऊ शकतेस आता, असं म्हणत तो तिच्या जवळ येत होता. मेघना मागे मागे जात शेवटी भिंतीला टेकली. काय पाहिजे तुम्हाला? अडखळत मेघना म्हणाली. तो कपाळापाशी येऊन त्याने कपाळावर आपले ओठ टेकवले आणि हळूहळू कानापाशी आला आणि म्हणाला, मला ना. मेघना थरथरत म्हणाली, तुम्हाला काय? आदित्य कानाच्या पाळीला स्पर्श करून म्हणाला, ते जे लिहिलं आहे ना ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मेघना म्हणाली, एवढंच ना? मगाशी म्हटलं की मी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गालात हसू लागली. तो एवढं कान देऊन ऐकत होता की ती हे म्हणून त्याच्या हाताखालून निघून गेलेलीही त्याला कळलं नाही. अच्छा, माझ्याशी मस्ती? थांब तुला दाखवतं, असं म्हणत त्याने तिला एका हाताने जवळ ओढून घेतले. मला हे नाही ऐकायचे. पाकडने लिहिलेलं आहे ते ऐकायचंय. अच्छा, ते होय. आणि तिला एकदम आठवलं, आपण पाकडने काय लिहिलंय ते. ते तुम्ही वाचलं ना, मग झालं तर. अजून मी काय वेगळं सांगणार? मेघना म्हणाली. आदित्य म्हणाला, तरी मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, असं म्हणून तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत उभा राहिला. मेघना म्हणाली, नव्या वळणावर भेट तुझी झाली. कधी मित्र तर कधी मैत्रीण, कधी बाबा तर कधी आई, साथ तुझी लाभली. आयुष्याला पूर्णत्वास नेण्यास कायम साथ तुझी मिळावी. आदित्य, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली. आज ते पूर्णपणे एकरूप होऊन मेघादित्य झाले. समाप्त. लेखिका सौ चित्रा महाराव. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.